नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी कोकोनट कुकीज. आपण नानखटाई बनवतो, बिस्किटं बनवतो, त्याच प्रकारे मी आज कोकोनट कुकीज बनवणार आहे. घरी कोकोनट कुकी बनवता येते आणि आपण जी विकत आणतो तशीच कुकीज घरात होतात. बरं, पाहूया कुकीज रेसिपी. आज रेसिपी कोकोनट कुकीज. घरच्या घरी कोकोनट कुकीज खूप छान होतात. मी इथे 1 वाटीभर डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. माझं दुसरं चॅनल आहे शोभाज रेसिपी अँड व्लॉग्स. त्या चॅनलवर घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट कसा बनवायचा ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. अर्धा कप तूप घेतलंय. तूप आपल्याला घट्ट घ्यायचं आहे आणि कुकीज बनवताना रेशो परफेक्ट हवा. तूप पातळ असेल तर थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवा. असं घट्टसर हवंय तूप. घट्ट असलेलं तूप थोडं चमचाने प्रेस करून घ्यायचं आहे. असं अर्धा कप पिठी साखर. पिठी साखर चाळून घ्यायची आहे. विक्सने तुम्ही फेटू शकता. मी बीटरने फेटते. तूप आणि साखर फेटलेलं असं व्हायला हवं. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. 1 कप मैदा चाळून घेते. चाळून घ्यायचा मैदा म्हणजे गुठळ्या होत नाहीत. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर. अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट. आता मी कुकीजसाठी डो मळते. पण हा डो आपण जेव्हा मळतो अगदी त्याला खूप असं दाबून आणि जोर देऊन मळायचा नाही आहे. अगदी अलगद हाताने डो बनवून घ्यायचा आहे. हे पहा असं. कुकीजसाठी डो तयार आहे. असा घट्टसर डो बनवायचा आहे कुकीजसाठी. कुकीज बेक करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. स्टँड, त्यावर झाकण. 10 मिनिटं कढई मी प्रीहीट करून घेते. बेकिंग ट्रे घेतलाय. बटर पेपर. थोडं तुपाने ग्रीसिंग करते. कुकीज एकसारख्या आकाराच्या बनवायच्या असतील तर स्पून घ्या किंवा एक छोटी वाटी घ्या. त्याचं मेजरमेंट घ्या. लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही कुकीज बनवू शकता. एक गोळा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित हा डो बनलेला आहे. किती सॉफ्ट झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. थोडंच प्रेस करायचं आहे. इतकंच. कुकीज थोड्या जाडसर असतात. पहा, तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या कुकीज बनवू शकता. प्लेटमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं कोटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इतकंच. ट्रेमध्ये ठेवते. ट्रेमध्ये ठेवताना
कुकीज आजूबाजूला थोडी गॅप सोडायची आहे, नंतर फुलतात त्या कुकीज बेक होताना. पाहू शकता तुम्ही, थोडी गॅप सोडून ठेवलेले आहेत कुकीज. आता ह्या कुकीज मी बेक करून घेणार आहे. कढई फ्रीट झालेली आहे. कुकीज ठेवते बेक होण्यासाठी. आता तुम्ही किती लहान कुकीज करता, किती मोठ्या आकाराच्या कुकीज करता त्यावर असतं टायमिंग, आणि तुम्ही किती गॅसची फ्लेम लो ठेवता. पण मी गॅसची फ्लेम लो करून 18 ते 20 मिनिटं मी कुकीज बेक करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, फुललेले आहेत कुकीज आणि कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे. आता या कुकीज मी थंड करून घेते. पाहू शकता, घरच्या घरी कोकोनट कुकी. पहा, दोन्ही बाजूनी व्यवस्थित झालेली आहे आणि कुकीजला कुठेही क्रॅक गेलेला नाही. तुम्ही पाहू शकता. कुकीज सोबत गरम चहा पाहू शकता तुम्ही. कोकोनट कुकी घरच्या घरी. नानखटाईची रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अपलोड केलेली आहे, पाहू शकता. डेसिकेटेड कोकोनट घरामध्ये असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. छान होतात कुकी आणि करायला तर अगदी सोपे आहेत. मी आज कुकीज बनवताना दुधाचा वापर केला नाही. मी जो रेशो घेतला आणि कसा घेतला आणि कसं बनवलं त्याचप्रमाणे बनवा. तुमच्या कुकीजही खूप छान होतील. त्याबरोबर चहा. आणखी नवीन रेसिपी पाहायला मिळतील बरं. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन पाहायला मिळेल. आणखी नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे. नमस्कार.